म्हणजे राजकारणात किंवा पत्रकारितेत टू बी राईट ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस म्हणतात तसे विजय आहेत. आणि ज्या वेळेला स्टालिन यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार होता त्यांना, दुसरीकडे जे महिला आरक्षणाचं बिल आणलं होतं डिलिमिटेशन बरोबर, त्यावेळेला तमिळनाडूत देखील 50% महिला आहेतच ना. आता त्यांनी जयललितांचा AIADMKचा ऑप्शन ऑलरेडी एक्सप्लोअर केलेला आहे, द्रमुकचा ऑप्शन एक्सप्लोअर केला आणि त्यांना विजय यांच्या रूपाने एक चांगला पर्याय तिथे आहे. आणि म्हणून 50-60 वर्षाच्या राजकारणानंतर आज तमिळ जनतेला एक पर्याय निर्माण झाला आहे, तो त्यांनी घेतलाय. जसं केजरीवालांची सत्ता आली आम आदमी पार्टीची दिल्लीत, काँग्रेस भाजप काँग्रेस सगळं झालं आणि एक पर्याय आला. ते आता काही काळ राजकारणात आहेत. जसं आपल्याला अनेक राज्यांमध्ये स्थानिक छोटे छोटे पक्ष येतात, तसा विजयांचा पक्ष आहे. पण विजयांचा पक्ष विजय केंद्रितच राहिला तर मग तो तसाच बाकीच्या पक्षांप्रमाणे करतो. त्यांनी चांगला कारभार केला, तमिळ जनतेच्या आशा आकांक्षांना ते पुरेसे ठरले आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या, तर ते काही काळ त्याच्यात राहतील. आणि त्यामुळे आज एक पर्याय नाही द्रमुक अण्णा द्रमुकच्या शिवाय वेगळा, म्हणून त्यांनी विजयचा निवडलाय. जरी त्यांना पूर्ण बहुमत नसलं तरी AIADMK किंवा भारतीय जनता पक्ष हे लोक त्यांच्या मागे उभे राहतील असं मला वाटतं.